हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू विशाखा सायन्स क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ कंडक्टिंग वायर हे आपण बघणार आहोत. ही एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही स्ट्रेट कंडक्टिंग वायरमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीने प्रोड्यूस झालं हे तुम्ही बघितलं. आता या व्हिडिओमध्ये सर्क्युलर लूप आहे, कंडक्टिंग वायरचा एक सर्क्युलर लूप शेप तयार केलेला आहे. त्या लूप शेपमध्ये मॅग्नेटिक फील्ड ही कशी प्रोड्यूस होते हे तुम्हाला आज बघायचं आहे. लेट अस स्टार्ट द एक्सपेरिमेंट. टेक अ रेक्टेंगुलर कार्डबोर्ड having two holes M and N. You can use P or Q. Take circular wire having a large number of uh, turns. You may take one turn, two turns, or large turns, or loop. Hmm? So connect the free ends of the loop in battery. Hmm? Then sprinkle some iron fillings on the cardboard. Then start electric current or plug a switch key. Switch on the key. When electric current is passed through the circular loop, the cardboard is gently tapped. It is found that iron fillings arrange themselves in a definite pattern, representing the magnetic field lines due to the current carrying conductor in the loop. आता बघा इथे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेली आहे पी पॉइंटला आणि क्यू पॉइंटला. ज्यावेळेस सर्क्युलर लूप असतं त्या सर्क्युलर लूपमध्ये ईच पॉइंटला ही मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते. आता इथे फक्त आपण कन्सिडर केले दोन पॉइंट, पॉइंट पी आणि पॉइंट क्यू. ह्या दोन्ही पॉइंटवरती बघा मॅग्नेटिक फील्ड जनरेट झालेलं आहे. आता हे मॅग्नेटिक फील्ड कसं जनरेट झालं, इथे तुम्हाला करंटची डायरेक्शन नोट डाऊन करायची आहे. आता इथे बघा हे करंट, आता ह्या इथून करंट बघा पॉझिटिव्ह टर्मिनल पासून करंट स्टार्ट झालेले आहे. इथून ही करंटची डायरेक्शन अपवर्ड आहे. आता तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जर काढायची असेल तर तुम्हाला इथे राईट हँड रूल वापरावं लागेल, मॅक्सवेल्स राईट हँड रूल वापरावं लागेल. राईट हँड रूल वापरल्यानंतर बघा करंटची डायरेक्शन ही थंब म्हणजे करंटची डायरेक्शन जी की अपवर्ड आहे, ज्यानंतर तुम्ही तुमचे फिंगर्स टर्न अराउंड करतात ती डायरेक्शन झाली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन झाली. इथे बघा रिप्रेझेंट दिसते. त्याच्यानंतर बघा आता पॉइंट क्यू. आता पॉइंट क्यू ला मात्र करंट बघा वरतून असं लूप असल्यामुळे करंट वरतून असं खाली जातोय. इथे इथे करंटची डायरेक्शन आहे डाऊनवर्ड. तर तुम्हाला तुमचा राईट हँडचा थंब पण खाली डाऊनवर्ड करायचा आहे. त्याच्यानंतर फिंगर्स टर्न अराउंड करायचे. फिंगर्स टर्न अराउंड करताना जी काही डायरेक्शन असेल ती डायरेक्शन असेल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची या क्यू पॉइंटला. अशा पद्धतीने तुम्ही लूपच्या वेगवेगळ्या पॉइंटवर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड जी आहे त्याची डायरेक्शन तुम्ही फाइंड आउट करू शकता बाय युजिंग द राईट हँड रूल. ओके, so if the current passes through the loop, the magnetic lines of forces are produced at each point on the loop. Next, the magnetic lines of forces are shown near in this figure point P and Q only. ओके, दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑन द लूप. मी आत्ताच सांगितलं की ते प्रत्येक ईच पॉइंटला लूप क्रिएट करतात, पण आपण इथे दाखवताना पी आणि क्यूला दाखवलेलं आहे. So as we go away from the wire, the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. जसं आपण वायर पासून दूर जाऊ तसं तसं कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत ते सर्कल्स असे बिगर झालेले दिसतील मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. इथे बघा तुम्ही बघू शकता डायग्राम मध्ये. Then next, as we go towards the center of the loop, the circle becomes so big and its arcs can be shown as straight line. बघा जर तुम्ही सेंटरला जाताल तर सर्कल्स एकदम बिग झालेले दिसतील आणि स्ट्रेट लाईन झालेले दिसतील तुम्हाला असे. Next, by making the use of right hand thumb rule, you can change the direction of magnetic lines of forces at the center of the loop. तुम्ही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन तुम्ही चेक करू शकता बाय युजिंग द राईट हँड थंब रूल. ओके, आता इथे बघा ह्या लूपचेच तुम्ही एक सर्क्युलर लूप घेतला. आता हे जे फॅक्टर्स आहेत
मॅग्नेटिक फील्ड असेल, ही मॅग्नेटिक फील्ड ची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ कुठल्या फॅक्टरवर डिपेंड असते? तर पहिला फॅक्टर बघा, द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड produced by a current carrying loop is directly proportional to the amount of current flowing through the loop. आता ही मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही करंटवर डिपेंड आहे, त्या लूपमधून किती करंट पास होतं याच्यावरती डिपेंड आहे. जर करंट जास्त पास होत असेल तर मॅग्नेटिक स्ट्रेंथ ही जास्त असणार, करंट जर कमी असेल तर मॅग्नेटिक स्ट्रेंथ पण कमी राहणार. सो हे डायरेक्ट रिलेशन आहे. ओके, नेक्स्ट, the strength of magnetic field is directly proportional to the number of turns in circular loops. आता इथे बघा मी डायग्राम दाखवली आहे, हे सर्क्युलर लूप असे टर्न्स दाखवलेत, नंबर ऑफ टर्न्स. तुम्ही जेवढे नंबर ऑफ टर्न्स घेताल त्या तेवढे नंबर ऑफ टर्न्सवर ही मॅग्नेटिक स्ट्रेंथ कशी राहणार आहे, डिपेंड राहणार आहे. द लार्ज नंबर ऑफ टर्न्स इन लूप ग्रेटर इज द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जर तुम्ही जास्त टर्न घेतले तर मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही जास्त राहणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मोर टर्न्स विच इज इक्वल टू स्ट्रॉंगर मॅग्नेटिक फील्ड. सो वन लूप इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड and 10 loop is equal to 10 times magnetic field. अशा पद्धतीने ती मॅग्नेटिक फील्ड काय होणार आहे, जेवढे लूप असतील त्या लूपनुसार ती मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ राहणार आहे. लूप जास्त असेल तेवढ्या पटीने जास्त मॅग्नेटिक स्ट्रेंथ पण वाढणार आहे. ओके.